जा. फायनली भरपूर ट्रॅव्हलिंग करून आता पोचलो आपण इथे. चला आज जाऊया आता मग. तर मित्रांनो आलोय महालक्ष्मीच्या कमानीच्या पुढे. आम्ही इथे थकलो शोधून शोधून, आम्हाला भेटतच नव्हती. आता दिसली कमानी, चला जाऊया. तर मित्रांनो तो बघा पन्हाळा किल्ला. झूम करतो अजून थोडं, माझं किती झूम जात आहे तेवढं बघू शकतात. हे मित्रांनो माझंच गाव आहे. कसा व्ह्यू आहे आपल्या गावचा, जोरदार ना. एकदम हवा पण खूप चालते, एकदम खतरनाक सीन. तर जय शिवराय मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे ज्योतिबाला. तर चला जरा गाडीला हारबीर घालूया आणि मग जाऊया. खूप दिवसांचं चाललं ज्योतिबाला आपण. चला टाक दोन साईडला दोन टाक. उभा नारळ कुठला उभा, एकदा टाक दोन साईडला दोन. चल हां टाक दोन साईडला दोन टाक. चला झालं आपलं नारळ वगैरे फोडून. चला गाडी घेऊन जाऊया आता. तर मित्रांनो आपण आता निघालो आहे. माळ बरोबर कुणाला आहे, नारळ पण कुणाले फोडला, सगळं कुणाले गेले. आता आपण जाऊया पेट्रोल पंपावरती, पेट्रोल टाकू. त्यानंतर मग डायरेक्ट हायवे पकडून सरळले मग. चला मग. तर आपण आलो आता पेट्रोल पंपावरती, पेट्रोल टाकूया. चला तर मित्रांनो आपलं आता झालं आहे पेट्रोल वगैरे भरून. आणि आता आपण आलो आहे पनवेलच्या इथे. ते जुना रोड जातो पुण्याला, त्या जुना रोडच्या इथं आलो आहे. तर मी काय आता म्हणजे मोठं ब्लॉग वगैरे शूट नाही करू शकत, कारण की आपल्याकडे ते आता इक्विपमेंट नाही आहे. तर मग आता जे थोडं थांबून शूट करणार आहे. तर माझं थांबलं जरा पनवेल तिथं आलं आहे, ते जुन्या रोडपासून पुढं आलं आहे. तर तिथून सरळ निघतो इथून सरळ रोड आहे पुण्याला. चला. तर मित्रांनो आपण आता इथून निघालो पनवेलवरून आणि आता आपण लागलेलो आहे जुन्या रोडला. तर पुणे जुना रोड आहे. चला मग निघूया. तर मित्रांनो आता आपण आलो आहे खंडाळा घाटाच्या पायथ्याशी इथे जरा. आता इथून थोडंच पुढं म्हणजे खंडाळा घाट आहे, तो चढूया, तो वरती जाऊया. इथे तर थांबलो जरा, वॉशरूमला वगैरे जायचं होतं म्हणून थांबलो आहे. कुणाल गेला आहे इकडे पेट्रोल पंपावरती, गेला मागे, आता येईल. चला जरा पुढे जाऊया आता. हळूहळू असंच आता ब्लॉग येत राहतील तुम्हाला थोडे. चला. तर आता आपण निघालो आहे पेट्रोल पंपावरून, सगळं झालं आता ओके आपलं. आता आपण नॉन स्टॉप जाऊया. तर आता आपण आपल्या जुन्या रोडला खंडाळ्याच्या इथे आपण पोहोचलो आहे सध्याच्या घडीला. तर खंडाळा थोडं मागेच आहे आणि वरती थोडं लाईटा दिसत असेल लांब, तर तिथे खंडाळा घाट आहे तो, तिथं आपल्याला तो पार करायचा आहे. तर चला मग आता असं जाऊया आपण, हळूहळू जाऊया. गाडी काय आपण फास्ट पळवत नाही, आरामात जायचं आपल्याला. आपल्याकडे स्कूटी असल्यामुळे आपण आरामात जातो. तर चला पुढे निघूया हळूहळू करून आपण. तर आपण आता खंडाळ्याच्या मागे आहे आणि आपण आता चालू आपली ही बघा स्कूटी घेऊन चाललो आता आपापली. आणि आपण सरळ रोड आहे, काय एकदम लॉंग पण नाही. आणि मित्रांनो मला बोलत होतं की आपले खूप सारे मित्र असे येणार होते आपण संगतीला, पण ते आता आले नाही आहेत. ते बोलले नाही वगैरे. आणि खूप जण अशा पण बोलतात की यार आमच्याकडे स्कूटी आहे, आम्ही कसं एवढ्या लांब नाही येऊ शकत वगैरे. तर मी सांगतो बाई स्कूटी का जात नाही बाई, मी माझी स्वतःची पर्सनली स्कूटी घेऊन जातो, लांब जातो स्कूटी घेऊन. तर काही जण असे बोलतात की माझी स्कूटी आहे, माझी स्कूटी जाणार नाही, काय नाही, स्कूटीला बेल्ट असतो वगैरे. असं काही नाही मित्रांनो. स्कूटी जर का आपण व्यवस्थित मेंटेन ठेवली, व्यवस्थित स्कूटीसाठी आपण सगळं केलं, तर ती गाडी पण जाते लॉंगला. हां बाई स्कूटीला बेल्ट असतो असं नाही, पण कसं आहे आरामात हळूहळू होल्ड करत गेलो ना स्कूटी पण जाते. आणि बोलतात स्कूटी घाटात वगैरे चढत नाही. कशी नाही चढत मित्रांनो, तुम्हाला दाखवतो कशी घाटात आपली स्कूटी चढते ते. तर आपण पुढे गेलो घाट पण लागेल आपल्याला, तुम्हाला मी घाट पण दाखवेन. पण आता कसं एका हातात मोबाईल धरला आहे आणि एका हाताने मी स्कूटी चालवतो आहे. तर चला पुढे जाऊन भेटतो तुम्हाला मी. तर मित्रांनो वरती तुम्ही बघू शकता, तर वरती लाईटा दिसत आहेत ना, तो घाट आहे आपला. तर तो घाट आपल्याला चढून उतरायचा आहे. तर आता चला पुढे तुम्हाला दाखवतो घाट. चला मग. तर मित्रांनो बघा इथून घाट चढायला चालू होतो. आणि जसं घाट चढायच्या आधीच आपल्याला लागतो गगनगिरी महाराज मठ मार्ग. तर इथून खाली गेलो की गगनगिरी महाराज मठ आहे आणि इथून सरळ वरती घाट आहे आपला. आणि आपल्याला घाट आता चढायचा आहे आणि आपण चालू केलेला आहे घाट चढायला. तर घाट आपण आता हळूहळू चढूया, काही घाई वगैरे घाटात करायची नाही, कारण की आपण घाटामुळे चालत असतो तर आरामात चालायचं असतं. आणि त्यात मी एक 100 गाडी चालवतो आहे आणि हळूहळू आपलं घाट चढतो आहे आपण. हा घाटात गाडी चालवायची मजाच वेगळी आहे. त्यात आपली स्कूटी घेऊन घाट चढायचं म्हणजे वा
वाईबच वेगळी आहे. स्कूटी घेऊन घाट चढायची मजाच वेगळी आहे मित्रांनो. ते टर्न वगैरे मारताना खूप छान वाटतं. मी काही घाटात जास्त शूट नाही करणार आहे, नॉर्मलच आपल्या घाटात शूट करतो आहे. पुढे जाऊन जास्त शूट नाही करायचं, कारण की पुढे जाऊन अजून थोडे मोठे मोठे टर्न येतात, मग ते मारताना थोडा त्रास होईल आपल्याला. तर एकदम हळूहळू चाललो आहे आपण, निवांत घाट चढूया, काही म्हणजे टेन्शन नाही. अशा घाटामध्ये व्यवस्थित यायचं, गाणी लावायची मस्त, स्कूटी चालवायची. ए टेम्पो टेम्पो टेम्पोवाले दादा कुठं वराड घेऊन चालला बाबा, काहीतरी शिफ्टिंग वगैरे चालले आहे. चला यायला. ए ट्रकवाल्यामुळे लय लफडा होतो आहे. हायवे सोडतात आणि घाटामध्ये कशाला येतात काय माहिती. यायला हळूहळू चालायला लागतं निवांत. जाऊ द्या आता, तो पण चालला हळूहळू, लोड असेल गाडीमध्ये. त्याला मार, त्याला ओव्हरटेक आता. ए दादा, कसा आहे दादा? दादा फुल व्यस्त आहे आता, काय करतात? त्याला मारा कर आता, जाऊया फटाफट वरती. चला मग आता वरती टायगर पॉईंट येईल, तर तुम्हाला मी टायगर पॉईंटचा थोडं शूट दाखवतो कसं वगैरे आहे ते. नाईटला नाही चांगलं वाटत, डेलाच भारी वाटतं टायगर पॉईंट आपला. चला वरती मग जाऊया. तर आता आपण आलो वरती आणि बघू शकता थोडं थोडं, कारण की नाईटला असं दिसत नाही, तर बघू शकता तुम्ही थोडं आता. तर मित्रांनो, हे लोकेशन कोणाला माहिती आहे? हे लोकेशन म्हणजे भरपूर लोकांना हे लोकेशन माहिती असेल कुठलं लोकेशन आहे. आपण घाट उतरून आलं की लोकेशन लागतं. खूप छान असं इथं वाटतं एकदम, म्हणजे भारी. वरतून हायवे आपला आणि खालून आपण जातो इथून निघून. तर इथल्या पिलरवरती खूप छान चित्र काढल्यात. अरे साईबाबा की जय. आय माऊलीचा उदय उदय. कसा एकविरेचा फोटो आहे मित्रांनो, भारी फोटो आहे ना एकविरेचा, खतरनाक असा फोटो आहे. चला पुढे भेटू तुम्हाला, तर पुढे भेटूया तुम्हाला. चला मग आता. तर मित्रांनो, आपल्याला गावाकडे जाताना पहिलाच पोहायला लागतो, म्हणजे ज्योतिबाला जाताना आपला पहिला टनल आहे. आणि टनलमध्ये गाडी घेऊन जायची वाईबच वेगळी, खतरनाक अशी मजा येते. तर हा पहिलाच टनल. आता आपण एंट्री करूया आतमध्ये टनलमध्ये. बघू शकता टनल आता जवळजवळ येत जातं, तसंच भारी वाटत जातं आहे. टनल आतमध्ये गाडी चालवायची मजाच वेगळी आहे एकदम. माझ्यात असा रोड असेल, गाडी पळवायला भेटत असेल तर काय मग वाईबच वेगळी. बघू शकता पहिलाच आपलं. आणि यात ते ट्रकवाले तुमच्या आईला एक लाईन पकडून चालत नाही, नुसते मध्ये चालतात. झाले दिवाने हेड्यासारखे. बघा कसं नुसतं मध्ये आईला दे ना एक साईड तरी पकडून चाल ना, कधी तर चाललं मध्ये. अरे अरे बापरे, कसले खड्डे आहेत तिथे नुसतं. याला बोधग्यात खड्डे, एवढे खड्डे मित्रांनो काय सांगू, किती खड्डे आहे इथे. ते इथे टनलमध्ये आले होते, नुसते खड्ड्यात रस्ता आहे तेच कळत नाही. नुसतं धाड गाडी नुसते आदळत चालले आमची. असं वाटतं तर गाडी चालू नाही, नुसती गाडी आदळते. ते गाडी चालवायची नाही काय माहिती नाही. चला आता तुम्हाला पुढे जाऊन भेटतो, खूप बेकार रस्ता आहे. चला भेटू पुढे. तर मित्रांनो, आपण थांबलेलो आता इथे पेट्रोल भरायला. पेट्रोल संपलेलं आपलं, आता गाडी आपली जाम चालले. चला आता पेट्रोल भरून झाले, निघू. तर मित्रांनो, आता आपण आलो इथे पुढे टोल बशी, आणि इथं थांबलो जरा चाय प्यायला. चाय पिऊया, थंडी वाजले. कुणाला बघू शकता, कुणाल कसं वाटतंय? 3 मास लावले तरी थंडी वाज लागली. कुणाला चांगलं लागलं कापायला, कुणाला थंडवलाय फुल. त्याला जरा चहा वगैरे पाचतो बोललो. कसं वाटतंय बाई? हा फर्स्ट टाइम आला ना बाईक करून? फर्स्ट टाइम आलं एवढा लांब, फर्स्ट टाइम एवढा लांब आलाय तो, आणि फुल थंडवला आहे. त्याला मी बोललेलो जरा जॅकेट वगैरे घाल, पण आलाय बाई जागीरदार आपला ट्रॅक पॅन्ट वगैरे घालून. आता माहिती पडते पुण्यामध्ये काय वाटलं नाही, पुन्हा सोडून जसं पुढं आलोय ना आता, जरा सातारच्या आसपास हे जे लागले वाट बरोबर थंडीने, बिस्किटचं पुढं खोलत नाही. अरे सांग कापताय भाई, काय भाई तुझं कसं व्हायचं? चला जरा चाय वगैरे पिऊया नंतर. तर मित्रांनो, आता आपण आलो साताऱ्यात, आणि साताऱ्यात थांबलोय जरा. आम्ही दुखायला लागलं, कंटिन्यू गाडी चालवलंय. साताऱ्यात जरा थांबलोय आम्ही लोक. कुणाल पण फुल थंडवला आहे, आणि आपली गाडी कुणाल फुल थंडवला आहे. कुणाल कसं पहिल्यांदा तेव्हा कुणाल थंडवला आहे. साताऱ्यामध्ये निघलं एवढी थंडी आहे ना, काय सांगता येत नाही. चला आता निघूया इथून. जाम थंडी वाजायला लागली आता, साताऱ्यामध्ये थंडी वाजायला लागली. आणि आम्ही आलोय खूपच लवकर, 2:23 झालेत. आम्ही 2:23 साताऱ्यात आहे. आम्ही आम्हाला वाटलं 3:30-4 वाजतील साताऱ्यात यायला. आलो लवकर. तर चला
पुढे जाऊया आता काय. तर मित्रांनो हो, आपल्याला रात्री काय शूटिंग वगैरे करता नाही भेटलं आणि आपण ज्योतिबाला न जाता डायरेक्ट आपल्या घरी आलो. रात्री आम्ही 3 वाजताच पोहोचलो. 3 वाजता लवकर जाऊन करू काय, मग आपलं गाव इथे जवळच आहे. मग आलो गावच्या घरी, इथनं आंघोळ वगैरे करून आता इथनं निघतो ज्योतिबाला. चला निघू आता. आता आंघोळ वगैरे झाले, चहा वगैरे करून झालाय. थंडी एवढी आहे की आम्ही व्हिडिओ शूट वगैरे काही करत नाही बसलो, डायरेक्ट आल्यानं झोपून गेलेलो. आता आपण निघूया चला. तर मित्रांनो आपण आता निघालो आहे, वरती आपली गाडी आहे आणि चला जाऊया. तर मित्रांनो आपण निघालो आहे, कुणाल मागे आणि मी आपण निघालेलो आहे. चाललो आहे ज्योतिबाच्या रस्त्याने एकदम निवांत. आता भारी वाटतंय. आता आंघोळ वगैरे करून निघालो आहे आणि भावांना व्ह्यू चेक करा. हे मित्रांनो माझंच गाव आहे. कसा व्ह्यू आहे आपल्या गावचा, जोरदार ना. आणि एकदम हवा पण खूप चालते, एकदम खतरनाक सीन ना. आपलं गाव म्हणजे विषय हा. बघूया ते तिकडे पवनच्या किती आहेत ना, तिथं माझं गाव आहे. आम्ही तिकडून इकडे असं फिरून इकडे आलोय. आता जाऊया मग चला ज्योतिबाला आरामशीर. आता हळूहळू निघालोय. तर मित्रांनो आपण आता पोहोचलोय ज्योतिबाला. आता घेतले हार फुलं वगैरे आणि चाललोय पुढे चला. तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय, बघू शकता दख्खनचा राजा. फायनली भरपूर ट्रॅव्हलिंग करून आता पोहोचलो आपण इथे. चला आज जाऊया आता मग. तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे दख्खनचा राजा ज्योतिबाच्या इथे. तर मित्रांनो ज्योतिबाचं दर्शन घेण्याआधी इथे काळ भैरव आणि ज्योतीचं दर्शन घेतलं जाते. त्यानंतर पुढे जाऊन दर्शन घेतलं जाते. आणि बघू शकता तिथं भाविकांनी किती सारा गुलाल वगैरे उधळलेला आहे. आणि इथे ज्योतिबाचा जन्म रविवारी झाल्या कारणामुळे तर इथं रविवारची खूप जास्त गर्दी वगैरे असते. आणि चैत्र यात्रेला तर खूप विचारूच नका, खूपच जास्त गर्दी असते. तुझ्या पालखीच्या मोर हलकी तुतारीचा नाद, तुझ्या पालखीच्या मोर हलकी तुतारीचा नाद. तुझ्यासाठी जीव येडा भक्त घालती साद, तुझ्यासाठी जीव येडा भक्त घालती साद. काळजाचा ताल सूर गगनाला भिडला, काळजाचा ताल सूर गगनाला भिडला. गुलाल उधळला देवा तुझा छबिना चालला, गुलाल उधळला देवा तुझा छबिना चालला, गुलाल उधळला देवा तुझा छबिना चालला. तर मित्रांनो बघू शकता पुढे ज्योतिबा देवाची तोप आहे आणि ही यात्रा तिथे चालवली देखील जाते. तर मित्रांनो इथून आज जातात ज्योतिबा देवाच्या दर्शनासाठी. तर इथून आज जाताना पहिलेच आपल्याला लागतं इथे नंदी महाराजांचं आपल्याला दर्शन होईल. तर बघू शकता इथे नंदी महाराजांचं दर्शन झालेलं आहे आणि आपण जाऊया आतमध्ये चला. ज्योतिबा मंदिरचा गाभारा आहे मित्रांनो, बघू शकतात तुम्ही. आणि या गाभाऱ्यात खूप शांतता वाटते. आणि ही आपली पालखी ज्योतिबा महाराजांची. चला बाहेर जाऊया. तर मित्रांनो आपलं सगळं दर्शन वगैरे करून झालेलं आहे, कारण की वगैरे काढून घेतले. त्यानंतरच आता बसलो इथे बाहेर. इथे मेन मंदिर आहे आतमध्ये आणि बसलो आहे निवांत चिलमध्ये. आपल्याला काय आतमध्ये शूट वगैरे नाही करता आलं, चालतं ठीक आहे. आता इथून निघूया थोडं. आता पुढं बघू कुठं जायचं आता. चला जाऊया ते. तर मित्रांनो सातारला आलो आणि आपण वारला नसीब नाही प्यायला होईल का? वारला नसीब पिल्याशिवाय आपला म्हणजे दिवस होत नाही. चांगल्यापणे ज्योतिबाचं दर्शन पण झालं आहे, सगळं झालं आहे. प्रसाद वगैरे घेतला आहे आता घरच्यांना, पेढे वगैरे. आता वारला नसीब पिऊया चला. तर मित्रांनो दर्शन करून आपलं झालं आहे. वर आलो निघून. आता वर आता आपण चाललो गाडीकडे आणि मागे गेट बघू शकतात दख्खनचा राजा. चला जाऊया आता, गाडी घेऊया. गाडीसाठी आपण हार, छोटासा हार भेटला आहे देवाच्या पायथ्याशी घेऊन आलो आपण आणि गुलाल आहे. पहिलं गाडीची पूजा, नंतर पुढचं. तर मित्रांनो आपण आलो तर आपल्या गाडीजवळ आहे आणि आपण आपल्या गाडीचं पूजन केलेलं बघू शकतात. तो छोटासा हार आहे तो आपण ज्योतिबाच्या म्हणजे पायथ्यासून आणलेला आहे.
तर आपल्या गाडीचं वगैरे पूजन झालं आहे. आता निघूया चला. तर मित्रांनो आपण निघालेलो आहे ज्योतिबावरून. फुल व्यवस्थित दर्शन झालं, सगळं व्यवस्थित झालं, प्रसाद वगैरे घेतला, गाडीचं पूजन झालं. निघालो आता आपण कोल्हापूरला महालक्ष्मीकडे. तर आता महालक्ष्मीचं दर्शन वगैरे करूया, तिकडे जाऊया. आता ज्योतिबाला आलो तिथं जाऊन काय जायलाच पाहिजे बाहेर. एवढं लांब तिथं जायचं म्हणजे काय विषय नाही. तर आता चाललोय आम्ही तिकडेच, दोघेजण आहे दिवाण. भाई कुणाल कसं झालं दर्शन? मस्त एकदम मस्त. कुणाल पण फर्स्ट टाइम आलेला कुणाल आपल्या बरोबर, आणि कुणालचं फर्स्ट टाइम आहे बाईकवर नाही एवढ्या लांब ट्रॅव्हलिंग. कुणाल जवळ पण बाईकवर जात नाही, पहिल्यांदाच एवढा लांब आला. थोडी थंडी वाजली, थोडं सगळं वाटलं, पण चलता आहे. आणि भावांनो व्ह्यू बघा फक्त कसं आहे, एकदम खतरनाक वाला. तुमच्यासाठी गाडी थांबवू आपण. तिकडे व्ह्यू बघू शकता, एक नंबर आहे. आज पुरा व्ह्यू आहे. इकडे यायचा हेच एक फायदा आहे, एकदम मला लोकेशन वगैरे चांगलं आहे. शांतता असते एकदम, आपल्याला शांतता भेटते. इथून दिसेल आय थिंक सो. हां दिसतं इथून, बघू शकता कसं भारी. हां तर बघू शकता इथं किती भारी आहे, दिसतंय एकदम. कसं आहे मित्रांनो व्ह्यू, कसं आहे मित्रांनो, खतरनाक काम आहे ना. चला आता जास्त शूट नाही करत, गाडी चालवायची आहे. त्याला घाटातला रस्ता पण आहे, एका हातात गाडी नाही चालू शकत आपण. चला मग. तर मित्रांनो आता आपण आलो महालक्ष्मीला. तर इथं गाडी पार्किंगला जागा नाही, गाडी पार्किंग वगैरे केली आणि आता चाललो चला महालक्ष्मी दर्शनाला. तर मित्रांनो आलो आहे महालक्ष्मीच्या कमानीच्या पुढे. आम्ही इथं थकलो, शोधून आम्हाला भेटतच नव्हती. आता दिसली कमानी, चला. ज्योतिबाचं दर्शन मित्रांनो लवकर झालं, पण इथे आता आलो आहे. खूप लाईन, एकदम भरपूर मोठी लाईन आहे इथे. म्हणजे मंदिरापासून बाहेर पण लय मोठी लाईन आहे. आणि आम्ही तिथं लाईनीतच उभे आहे. आता थोडी चालते लाईन. तर चला बघू कधी दर्शन होतं आता. इथं खूप वेळ आल्यापासून आम्ही लाईनीत उभे राहिलो आहे. फोन वगैरे इथं अलाउड नाही आहे शूट वगैरे करणं, पण आम्ही उभं राहिलो आहे. आता थोडंसं राहिलं आहे, आता घेऊया दर्शन. तर मित्रांनो आपलं महालक्ष्मीचं दर्शन करून झालेलं आहे. आता आपण निघालो डायरेक्ट घरी जाऊया. चला मग, आता खूप थकलो आहे. तर आपलं दर्शन वगैरे झालं आहे आणि मी घेतले कोल्हापूर चप्पल गाडीला. चला आता बाहेर पडूया मेन गेटने. बघूया आता मेन गेट, इथून बाहेर पडूया. तर मित्रांनो आता आपण आलो हॉटेलमध्ये. जरा नाश्ता वगैरे करूया, काहीतरी भूक लागले खूप जरा. तर आता मिसळ वगैरे खाऊ काहीतरी मागून. चला खाऊया मला. तर मित्रांनो आता आपण मारवले वडा उसळ आणि आता ते खातोय. चला खाऊन भेटू. मित्रांनो आपण निघालो आता नाश्ता वगैरे करून. तर आता आपण पोहोचू पन्हाळ्यापाशी. तुम्हाला मी पन्हाळा किल्ला दाखवतो कसा वगैरे. मित्रांनो बघू शकता, तो वरती जो दिसतोय ना तो पन्हाळा किल्ला आहे. आणि आपण पन्हाळा किल्ल्याच्या खालून चाललो आहे. तर थोडं खूप लेट झालंय म्हणून आता प्लॅन होता पन्हाळा किल्ल्यावर जायचा. तिथे वरती बघू शकता भगवा झेंडा, तुम्हाला दिसतोय का नाही काय माहिती नाही मला. पण आता मी दाखवतो तुम्हाला थोडं गाडी साईडला वळून कसा आहे तो. तर मित्रांनो तो बघा पन्हाळा किल्ला. झूम करतो अजून थोडं, माझं किती झूम जात आहे तेवढं. बघू शकतात तो आहे पूर्ण हा असा पन्हाळा किल्ला, एवढा असा पूर्ण. पण आता काही कारणानं आपण जाऊ नाही शकत, जरा खूप लेट पण झालं आहे आपल्याला, खूप लेट पण झालं आहे म्हणून जात नाही. कुणालची पण इच्छा आहे जायची, पण जात नाही. ठीक आहे चला आता काय करू शकतो, जाऊया असंच आता घरी आपण आपल्या. येऊ पन्हाळा किल्ल्यावर परत येऊ आपण. पन्हाळा किल्ला म्हणजे महाराजांचे किल्ले बघायचा खूप शौक आहे. येऊ किल्ल्यावर परत. आता खालून चाललोय, येतो उद्यावरती जाऊ सगळं. गावच्या इथे आणि इथं एकदम म्हणजे त्यामध्ये भारी वाटते गाडी चालवायला. बघू शकतो तिथला व्ह्यू खतरनाक असा. एकदम जोरदार व्ह्यू आहे. आम्ही तिथं असेल
पूर्ण थकलोय आता, एकदम हालत खराब झाली आमची, खराब बेकार एकदम. काय करता, आलो भाई, भारी वाटतंय. देवदर्शन करून आलो आपण, ज्योतिबाला वगैरे जाऊन आलो, खूप छान वाटतंय. आता हे बघू शकता आता पुढे कसं वाटतंय एकदम डोंगर डोंगर. आमच्या गावाला सनराईज आणि सनसेट दोन्ही बघायला भेटतात. चला मग आता डायरेक्ट घरीच जाऊया. मध्ये मध्ये जिथे थोडा टाइम भेटेल तिथे शूट करतोय मी. चला आता घरीच जाऊया. तर मित्रांनो, आपण आलो आता आपल्या घरात. मध्ये काय शूट वगैरे करायला नाही भेटलं, कारण की काल रात्री मोबाईल चार्जिंग केलेला, त्यानंतर डायरेक्ट आत्ताच करायला केला. मध्ये झाला स्विच ऑफ मोबाईल, त्यानंतर डायरेक्ट घरात आलो. आणि आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करतोय. तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. चला मग टाटा, बाय बाय.